नमस्कार शेतकरी बांधव. सध्या कपाशी शेती पाती आणि बोंडांच्या अवस्थेमध्ये आहे. या अवस्थेमध्ये कपाशीसाठी सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे गुलाबी बोंडअळी. गुलाबी बोंडअळीच्या प्रामुख्याने 4 अवस्था असतात: पतंग, अंडी, अळी आणि फूस. या अवस्थांमध्ये गुलाबी बोंडअळीचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे असते. साधारणतः अमावस्येला गुलाबी बोंडअळी ही पातीजवळ अंडी देतात आणि त्या अंडीमधून 2 ते 3 दिवसांनी अळी निघते. ही अळी पातीजवळील परागकणाजवळचा भाग खाते. त्यामुळे आपल्याला पातीमध्ये दोमडीसारखा प्रकार दिसून येतो. तसेच बोंडामध्ये जाऊन बोंडामधील बियांजवळचा भाग खातात आणि ते छिद्र आपल्या दृष्टीने झाकून देतात. त्यामुळे बोंडअळी साधारणतः आपल्या डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळे बोंडअळीचे 4ही अवस्थांमध्ये नियोजन करणे फार गरजेचे आहे. झायडेक्स कंपनीचे झायटोनिक नीम हे अत्यंत प्रतिबंधात्मक नियोजनासाठीचे औषध आहे, जे की आधुनिक मायक्रो इनकॅप्सुलेशन तंत्रज्ञानावर आधारित असून दीर्घकाळ उपयोगासाठी बनवलेले एक विशेष उत्पादन आहे, जे की रिपेलेन्स या तत्वज्ञानावर काम करते. म्हणजेच गुलाबी बोंडअळीच्या पतंगांना झाडावर बसू देत नाही, म्हणून त्यांना अंडी टाकण्यास अडथळे निर्माण होते. गुलाबी बोंडअळीच्या पतंगांनी अंडी टाकलेले असतील त्या अंडींना नपुंसक करतात, म्हणजेच अंडीमधून अळी बाहेर येत नाही. झायटोनिक नीम हे कुठल्याही बुरशीनाशकासोबत तसेच कीटकनाशकासोबत काम करू शकते. कामच करत नाही तर त्या कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा असर सुद्धा दीर्घकाळासाठी वाढवतो. म्हणून गुलाबी बोंडअळीच्या 4ही अवस्थेमध्ये नियोजनासाठी तुम्ही झायटोनिक नीम हे प्रत्येक फवारणीमध्ये वापरा. अधिक माहितीसाठी संपर्क करा. धन्यवाद. नमस्कार शेतकरी बांधव. सध्या कपाशी शेती पाती आणि बोंडांच्या अवस्थेमध्ये आहे. या अवस्थेमध्ये कपाशीसाठी सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे गुलाबी बोंडअळी. गुलाबी बोंडअळीच्या प्रामुख्याने 4 अवस्था असतात: पतंग, अंडी, अळी आणि फूस. या अवस्थांमध्ये गुलाबी बोंडअळीचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे असते. साधारणतः अमावस्येला गुलाबी बोंडअळी ही पातीजवळ अंडी देतात आणि त्या अंडीमधून 2 ते 3 दिवसांनी अळी निघते. ही अळी पातीजवळील परागकणाजवळचा भाग खाते. त्यामुळे आपल्याला पातीमध्ये दोमडीसारखा प्रकार दिसून येतो. तसेच बोंडामध्ये जाऊन बोंडामधील बियांजवळचा भाग खातात आणि ते छिद्र आपल्या दृष्टीने झाकून देतात. त्यामुळे बोंडअळी साधारणतः आपल्या डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळे बोंडअळीचे 4ही अवस्थांमध्ये नियोजन करणे फार गरजेचे आहे. झायडेक्स कंपनीचे झायटोनिक नीम हे अत्यंत प्रतिबंधात्मक नियोजनासाठीचे औषध आहे, जे की आधुनिक मायक्रो इनकॅप्सुलेशन तंत्रज्ञानावर आधारित असून दीर्घकाळ उपयोगासाठी बनवलेले एक विशेष उत्पादन आहे, जे की रिपेलेन्स या तत्वज्ञानावर काम करते. म्हणजेच गुलाबी बोंडअळीच्या पतंगांना झाडावर बसू देत नाही, म्हणून त्यांना अंडी टाकण्यास अडथळे निर्माण होते. गुलाबी बोंडअळीच्या पतंगांनी अंडी टाकलेले असतील त्या अंडींना नपुंसक करतात, म्हणजेच अंडीमधून